नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे 16. डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम भाग 32, आहार मार्गदर्शन भाग 6. आपण मागच्या भागात पाहिलं की आपण नेमकं काय करू नये. आपल्याला जर मधुमेह डायबिटीस रिव्हर्सल करायचा असेल तर आपण काय करू नये, आहारातल्या कुठल्या चुका टाळाव्या, हे आपण मागच्या भागात पाहिलं. त्यातला 1-2 मुद्दे जे थोडे राहिले होते तेवढेच मी आज बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला लिक्विड शुगर टाळायची आहे. म्हणजे काय? विरघळलेली, पाण्यात विरघळलेली, चहात विरघळलेली, कॉफीत विरघळलेली अशी जी लिक्विड शुगर आहे ती लगेचच तुमची शुगर लेवल ही वाढवते. त्यामुळे सगळ्यात आधी मधुमेहमुक्तीसाठी तुम्हाला चहा, कॉफी, दूध हे पेय पदार्थ बंद करायचे आहेत. कारण चहामध्ये, कॉफीमध्ये किंवा कुठल्याही गरम पेय पदार्थामध्ये जी काही साखर विरघळलेल्या स्वरूपात असते, जेव्हा आता तुम्हाला एक उदाहरण सांगते की जर साखर रक्तातली कमी झाली, काय होतं की मनुष्य चक्कर येऊन पडतो. चक्कर येऊन पडला की आपल्याला जेव्हा रक्त तपासल्यावर दिसतं की साखर कमी झालेली आहे, तर आपण लगेचच ग्लुकॉन डी किंवा साखर आपण पाण्यात विरघळून दिली आणि रुग्णाला दिली की लगेचच त्याची शुगर वाढते आणि लगेचच त्याला बरं वाटतं. हे का घडतं? कारण की त्याचं कुठलंही पचन न होता ती लगेचच रक्तात शोषली जाते आणि लगेचच रक्तातली साखर वाढल्यामुळे मेंदूला काही क्षणसुद्धा साखर नसली तर चालत नाही. आणि त्याच्यामुळे सगळ्यात आधी काय होतं की शुगर कमी झाली की चक्कर येते किंवा गरगरल्यासारखं वाटतं असं होतं. आणि आपण शुगर त्याला अगदी तोंडाने पातळ याच्यातनं दिली की लगेचच ती ॲब्सॉर्ब होते आणि लगेचच त्याला बरं वाटतं. तर हीच गोष्ट आहे की जेव्हा आपण अतिमात्रेत, म्हणजे आपल्याला तर त्या साखरेची आवश्यकताच नाही आहे, ऑलरेडी आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण हे जास्त आहे, अशा वेळेला आपण जर तशा पदार्थांचं सेवन ज्याच्यामध्ये साखर आहे केलं तर नक्कीच आपली साखर लगेच वाढणार आहे. त्यातही घन पदार्थापेक्षा पातळ पदार्थातून ती लगेच वाढणार आहे. तोच नियम तुम्हाला ज्यूससाठी सुद्धा लागू आहे. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की मी रेग्युलर फ्रूट ज्यूस घेतो किंवा माझ्याकडे ट्रॉपिकॉना किंवा तत्सम काही लिक्विड फ्रूट्सचे त्यात म्हटलेलं आहे की नो ॲडेड शुगर, नो प्रिझर्वेटिव्ह वगैरे असं म्हटलेलं आहे आणि ते आम्ही नेहमी सेवन करतो. परंतु हे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये उलट खूप जास्त प्रमाणात, आता फळ जे आहे त्याचा फळ तुम्ही पूर्ण खाणं, फळ आणि फळाचा रस करून खाणं यामध्ये खूप फरक आहे. फळं तुम्ही खाल्ली की त्यामध्ये त्याबरोबर प्रचंड प्रमाणात सेल्युलोज, फायबर्स वगैरेचं प्रमाण असतं आणि त्यामुळे ते आपण पचवायला लागतं आपल्या शरीराला आणि त्यानंतर त्यातली जी काही साखर असेल ती आपल्या शरीराला मिळते. परंतु जेव्हा तुम्ही ज्यूसच्या स्वरूपात घेतात तेव्हा, म्हणजे घरी जरी अगदी ज्यूस करून घेतला तरीसुद्धा त्यातले सेल्युलोज, फायबर वगैरे काढल्यामुळे ते तुमचा ग्लायसेमिक लोड वाढवतं. आणि इकडे जर तुम्ही रेडीमेड फ्रूट ज्युसेस वगैरे घेत असाल तर त्यात तर खूपच जास्त प्रमाणात तुमचा शुगर लोड वाढतो. म्हणून तुम्हाला सगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस हे टाळायचे आहे. बाहेर जे फ्रूट ज्यूस मिळतात त्यात तर नक्कीच साखर ॲड केलेली असते. घरी जरी केला तरीसुद्धा तो आपल्याला नको आहे. डाळिंब, पेरू, ॲपल यासारखे पदार्थ तुम्ही, यासारखी फळं तुम्ही तशीच खा, पण अजिबात त्याचा रस वगैरे करून पिऊ नका. आणखीन सगळ्यात धोकेदायक आणि भयंकर अशी गोष्ट म्हणजे कोल्ड्रिंक्स. तर कोल्ड्रिंक्स तुम्ही घेत असाल ते कुठल्याही प्रकारचे असले तर त्यातसुद्धा तुम्हाला साखरेचा प्रचंड मोठा लोड असतो. म्हणजे त्यावरच्या जर सूचना जरी तुम्ही वाचल्या की इन्ग्रेडियंट्स काय आहेत, तर पर 100 ml जवळजवळ 40 ते 50 ग्रॅम साखर असते. आणि जर 1 लिटर 300 ml अशा पद्धतीने जर तुम्ही कोल्ड्रिंक घेत असाल तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही किती जास्त प्रमाणात साखर घेत आहात आणि तीसुद्धा लिक्विड स्वरूपात विरघळलेली अशी साखर घेत आहात. म्हणजे ती लगेचच तुमच्या रक्तात ती साखर वाढवणार आहे. आणि जर तुम्ही आठवडाभर पथ्य करत असाल, आठवडाभर तुम्ही कुठलेही साखरेचे पदार्थ खात नाही आहे, कुठलेही स्टार्च घेत नाही आहे,
कार्ब्स पण तुम्ही कमी घेत आहात, सगळं करता आहात, पण जर तुम्ही एक कोल्ड्रिंक घेतलं तर तुमच्या रक्तामध्ये प्रचंड प्रमाणात शुगर वाढणार आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे की तुमचं HbA1c खूप जास्त वाढलेलं दिसणार आहे. कारण की जेवढा जास्त डिफरन्स म्हणजे अगदी लो शुगर पण असेल की जेव्हा तुम्ही गोळी घेतलेली आहे किंवा तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे आणि त्यानंतर तुम्ही कोल्ड्रिंक घेतल्यानंतर ते अतिशय जास्त शुगर स्पाईक झालेला आहे, तर हा डिफरन्स जर खूप जास्त असेल तर तुमचं HbA1c खूप जास्त येतं. त्यामुळे तुमचं HbA1c खूप जास्त होणार आहे जर तुम्ही मध्ये अगदी क्वचित आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा जरी कोल्ड्रिंक घेतलं तरीसुद्धा. तीच गोष्ट कशाची आणखीन तर मद्यपान कुठल्याही पद्धतीचं. बिअर चांगली असते, वाईन चांगली असते, ज्यांना घ्यायचं आहे त्यासाठी त्यांच्याकडे अनेक कारणं आहेत, परंतु न घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यामध्ये असलेली अदृश्य स्वरूपातली साखर. तर कुठल्याही प्रकारचं हार्ड ड्रिंक हे तुम्ही टाळायचं आहे, कारण त्या सगळ्यांमध्येच तुम्हाला अल्कोहोल तर आहेच, त्याचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच, पण त्यात साखरसुद्धा आहे आणि ती साखर तुम्हाला अतिशय धोकेदायक आहे. तर मधुमेहीच्या व्यक्तीने सगळ्यात आधी टाळायचं आहे ते म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे धूम्रपान. धूम्रपानाने मधुमेहामुळे जे काही शरीरामध्ये हृदय, रक्तवाहिन्या यांच्या भिंती खराब होणं हे सगळं जे काही होणार आहे त्यामध्ये तुम्ही हे जे धूम्रपान केलेलं आहे त्याच्यामुळे अधिकाधिक प्रमाणात हृदयाघात म्हणजे हार्ट अटॅक किंवा मेंदूच्या ठिकाणी रक्ताची गुठळी होऊन ती अडकणं अशा पद्धतीचं, त्यामुळे पक्षवातासारखा आजार, पॅरालिसिस होणं, ह्या सगळ्या गोष्टी संभवतात जर तुम्ही मद्यपान, धूम्रपान हे करत असाल तर. त्यामुळे आजच तुम्हाला मधुमेह जर खरोखर मधुमेहमुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला आजच बंद करायचं आहे मद्य आणि धूम्रपान. हे दुसरी महत्त्वाची गोष्ट. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आपल्या लहान लहान मुलांना जर बोर्नव्हिटा किंवा हॉर्लिक्स, बूस्ट असे काहीतरी देत असो तर ते सुद्धा लगेचच बंद करायचं आहे, कारण की त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात साखर आहे जी रक्तातली साखर वाढवणार आहे. लहानपणापासूनच ओबेसिटी, मेटाबॉलिक डिसऑर्डर याला त्यामुळे निमंत्रण मिळणार आहे. आणि मोठे आहात पण नको चहा कॉफी नाही सांगितली आहे तर आपण बोर्नव्हिटा तरी घेऊया, असं काही तुमच्या डोक्यात असेल तर ते लगेचच काढून टाका, ते सुद्धा तुम्ही नाही घ्यायचं आहे. आणखीन चौथी महत्त्वाची गोष्ट की सॅलॅड्स वगैरे आपण खूप चांगले समजतो आणि सगळ्या पद्धतीचे कच्चे धान्य घेण्याकडे आजकाल खूप कल आहे. स्मूदीज घेण्याकडे कल आहे की नॅचरल फॉर्ममधले त्यातलं मला B12 मिळतं आहे, व्हिटॅमिन D मिळतं आहे, B कॉम्प्लेक्स मिळतं आहे, बीचे सगळे प्रकारचे विटॅमिन्स मिळत आहेत, म्हणून मी सॅलॅड घेतलं पाहिजे, कच्चं घेतलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या की मधुमेह हा अग्निमांद्याचा आजार आहे. इथे तुम्हाला भूक फारशी चांगली लागत नाही आहे, तुम्ही नॉर्मल जे अन्न आहे ते सुद्धा छानपैकी पचवू शकत नाही आहात आणि यातच तुम्ही म्हणाल की मी आता लिक्विड शुगर घेतो, मी आता सॅलॅड्स घेतो, तर आता याच्याने काय होणार आहे, तुमच्या अग्नीवर, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अतिरिक्त ताण पडणार आहे. ती डायजेस्टिव्ह सिस्टीम तुमचं हे कच्चं अन्न हे पचवू शकणार नाही आहे. त्यामुळे कुठलाही स्मूदीज नको आहेत आपल्याला, सॅलॅड्स नको आहेत, हे इझिली लगेच डायजेस्ट होऊन आणि लगेच त्याचं कशात तर रूपांतर होणार आहे असं काहीच आपल्याला नको आहे. सॅलॅड जे आहे ते कसं आहे, इझिली डायजेस्ट नाही होणार, ते पचायला खूप वेळ लागणार आहे, तुमच्या पचनशक्तीवर ताण पडणार आहे, तेही आपल्याला नको आहे. मग कसं खायचं आहे, खायचं नाही का सॅलॅड किंवा ग्रीन्स वगैरे खायचे आहेत, पण काय करायचं आहे, तुम्ही आता मोड आलेली कडधान्य आहेत जे पण तुम्ही घेणार आहे, मूग, मसूर, चवळी, याला थोडंसं भिजवून घ्यायचं आहे, 5-7 तास भिजवायचं आहे. त्यानंतर त्याला थोडीशी वाफ आणायची आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही सॅलॅड वगैरे जे आहे, म्हणजे तुम्ही टमाटा वगैरे, गाजर, काकडी वगैरे, टमाटा तुम्ही तसाच घातला तरी चालेल, पण गाजर, काकडी, मुळा हे जर तुम्हाला घालायचं असेल तर त्याला किंचितशी तुम्ही वाफ आणून घ्यायची. सेलरी लिव्ज आहेत, कोथिंबीर आहे, पुदिना आहे, हे तुम्ही रॉ वापरू शकता, नक्कीच वापरू शकता, त्यात काही अडचण नाही. आलंही तुम्ही वापरू शकता, परंतु तुम्हाला जर जी कठीण अशी
मुळं स्वरूपातली जी सॅलॅड्स आहेत, म्हणजे गाजर आहे, मुळं आहे, बीट आहे, याला तुम्ही थोडंसं किसून घेऊन किंवा छोटे तुकडे करून किंवा आधी वाफवून आणि नंतर त्याचं किसून किंवा छोटे तुकडे करून आणि मग ते तुम्ही सॅलॅडमध्ये घालायचे. कॉर्न्स तर तुम्हाला वापरायचेच नाही आहेत. वर तुम्ही ड्रेसिंगला ऑलिव्ह ऑइल पण वापरू शकता, तूपही वापरू शकता, त्यात आपले काहीच अडचण नाही आहे. तर अशा पद्धतीने केलेलं सॅलड तुम्ही नक्कीच रोजच्या जेवणात ठेवू शकता. म्हणजे ज्याच्यामध्ये मूग, मठ, मटकी, चवळी, मसूर हे तुम्ही भिजवून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं त्याला वाफ आणलेली आहे. त्याच्यावर छानपैकी टमाटा बारीक किसून टाकलेला आहे किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यावर मग चाट मसाला टाका, मीठ, काळं मीठ टाका, मिरपूड टाका, ते चाट तुम्हाला चालणार आहे. नंतर सेलरी लिव्ज आहेत, कांदा आहे, तो रॉ तुम्ही कापून घेतलेला आहे, त्याच्यावर मीठ, मिरपूड टाकली आहे आणि खाताय तेही चालणार आहे. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.